दॅट इज द लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट. बघा 10वी वर्गाचा सगळ्यात महत्त्वाचा असणारा टॉपिक तो म्हणजे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट हा स्टार्ट करत आहोत. ठीक आहे, चला नोट करून घ्या. लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, पार्ट फर्स्ट हा सेकंड टॉपिक आहे आपला. ठीक आहे, आणि मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. बघा ज्या पद्धतीने आपण ऑफलाईन टॉपिक घेतलेले आहेत त्याच पद्धतीने आपल्याला ऑनलाईन स्टडी सुद्धा करायची आहे. ओके, जिथे आहात आपण त्या ठिकाणी बसून ओके हा टॉपिक आपल्याला कंप्लीट करायचा आहे. चला आता बघा, आता आपल्याला माहिती आहे इन आवर बॉडी डिफरंट प्रोसेसेस आर टेक्स प्लेस. वेगवेगळ्या प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये होतात, ज्याच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टम असेल, डायजेस्टिव्ह सिस्टम असेल, एक्सक्रेटरी सिस्टम असेल, ओके, त्याचबरोबर रेस्पिरेटरी सिस्टम असेल. ओके, ऑल दीज प्रोसेसेस विच आर टेक्स प्लेस इन आवर बॉडी. बरोबर आहे का? या काही ज्या प्रोसेस आहेत या प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये रेग्युलरली होतात. ठीक आहे, परंतु आपल्याला या टॉपिकमध्ये फक्त सेल्युलर रेस्पिरेशनचा काही पार्ट दिलेला आहे. ओके, त्याच्याबद्दल डिस्कस करायचं आहे. आणि जो काही सेकंड पार्ट आहे सेल डिव्हिजनचा, हे दोन्ही आपल्याला टॉपिक इथं कंबाईन घ्यायचे आहेत. पहिला म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशन, ठीक आहे, आणि दुसरा म्हणजे सेल डिव्हिजन. हे दोन टॉपिक इथं कंबाईन आहेत आणि थोडा मोठा टॉपिक आहे, त्याच्यामुळे इथं तुमच्या बोर्डला मॅक्झिमम क्वेश्चन येण्याचे चान्सेस इथून आहेत. ठीक आहे, चला आता बघा आपल्याला माहिती आहे आपण दैनंदिन जीवनामध्ये ओके वी टेक द डिफरंट कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट ओके टू गेट द एनर्जी. आपल्याला जी काही एनर्जी पाहिजे असते ही एनर्जी मिळवण्यासाठी आपण काय करतो, कार्बोहायड्रेट घेतोय. ठीक आहे, त्यानंतर प्रोटीन घेतोय. ओके, त्याचबरोबर जे काही ऑइल्स दॅट इज द फॅट्स हे सुद्धा घेतोय. ओके, त्याच पद्धतीने बघा आता तुम्हाला इथे एमसीक्यूला क्वेश्चन विचारला जातो. ओके, वी गेट 4 किलो कॅलरी एनर्जी फ्रॉम 1 ग्राम कार्बोहायड्रेट. ओके, CS2 म्हणजे कार्बोहायड्रेटचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, बघा जवळपास आपल्याला 4 किलो कॅलरी 4 किलो कॅलरी एनर्जी विच इज ऑब्टेन फ्रॉम द 1 ग्राम कार्बोहायड्रेट. ओके, MCQ पॉइंट आहे, नोट करून घ्या. ठीक आहे, चला आता बघा याच्यानंतर आपल्याला माहिती आहे डेली वी टेक्स द बॅलन्स्ड डाईट. Okay, why we take the balanced diet? Okay, because they gives different types of nutrients, carbohydrate, protein, fats, and these required to us daily okay for different activities. बघा हे आपल्याला दररोज लागतात. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी एनर्जी पाहिजे. मग ही एनर्जी आपल्याला भेटते कुठून, तर कार्बोहायड्रेट ओके, त्याचबरोबर प्रोटीन असेल, फॅट असेल. ओके, याच्यापासून आपल्याला काय भेटते, तर ही एनर्जी भेटते. आणि मग ही एनर्जी मिळवण्यासाठी आपण काय करतोय, आपल्या याच्यामध्ये आपल्या आहारामध्ये बॅलन्स्ड डाईटचा वापर करतोय. ठीक आहे, चला आता तुम्हाला एक डायग्राम दिली जाते एक्झामला तुमच्या. ठीक आहे, आणि ही डायग्राम जी आहे ती तुम्हाला देऊन याच्यावर काही क्वेश्चन विचारले जातात बेसिक, किंवा नावं वगैरे द्या, लेबल द्या, असं सुद्धा विचारलं जातं. ठीक आहे, चला बघा मग आता एक छोटी डायग्राम काढून घ्या. ओके, दिस इज द ह्युमन नोज. ओके, चला बघा एक रेस्पिरेटरी सिस्टमची आपल्याला डायग्राम इथं ड्रॉ करायची आहे. ठीक आहे, कारण याच्यावर तुम्हाला लेबलिंग वगैरे केली जाते. ड्रॉ द वेल लेबल्ड डायग्राम. दिस इज द ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम. ठीक आहे, आता हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला ॲक्च्युली दिस इज द नॉस्ट्रिल्स. याला काय म्हटलं जातं, हा नॉस्ट्रिलचा पार्ट आहे. ठीक आहे,
दिस इज द लॅरिंग्स. ओके, हा लॅरिंग्स आहे. आपण याला काय म्हणतो रे? साऊंड बॉक्स म्हणतो. बरोबर आहे का? कुठतरी शिकला असाल तुम्ही. ओके, वी कॉमनली कॉल्ड ॲज इट इज द साऊंड बॉक्स which produces the sound because they contain the vocal cords. Yes, due to vibration of vocal cords the sound is produced. We know that about. Okay, we know about that. चला आता बघा. चला बघा आता छानपैकी लंग्स काढून घ्या. दिस इज द ट्रॅकिया. बरोबर आहे का? हे सी शेप्ड ट्रॅकिया असतात. स्युडो स्ट्रॅटिफाईड कॉलमनार इपिथेलियम पासून तयार झालेले आहेत ॲक्च्युअली. ठीक आहे, दॅट इज द लंग्स. याला आपण लंग्स म्हणतोय. ठीक आहे, चला डायग्राम छानपैकी काढून घ्या. आता याच्यामध्ये तुम्ही प्रायमरी ब्रॉन्काय सेकंडरी ब्रॉन्काय नाही दाखवले तर काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण याचं काही वर्णन एक्सप्लेनेशन तुमच्या बुकमध्ये त्यांनी दिलेलं नाही आहे. ओके, चला त्याच्यामुळे मी सुद्धा याला ड्रॉ करत नाही आहे. चला आता याला लेबलिंग करायचं आहे आपल्याला. ॲक्च्युली दिस इज द डायफ्राम. हा आहे डायफ्राम. चला बघा आता. दिस इज द नॉस्ट्रिल. ठीक आहे, हे काय आहे? नॉस्ट्रिल. दिस इज द नॉस्ट्रिल. ठीक आहे, दिस इज द फॅरिंग्स. दिस इज द फॅरिंग्स. दिस इज द लॅरिंग्स, ज्याला आपण साऊंड बॉक्स म्हणतो. लॅरिंग्स म्हणजे काय असतं तर साऊंड बॉक्स. ॲक्च्युअली दिस इज द साऊंड बॉक्स. ओके, this is the sound box which produces the sound because they contain the two vocal cords and due to the vibration of vocal cord it produces the sound. Okay, चला याच्यानंतर हा कोण आहे? कार्टिलेज. बरोबर आहे का नाही? दॅट इज द ट्रॅकिया. याला काय म्हणतो आपण? ट्रॅकिया. चला त्याच्यानंतर दिस इज द ब्रॉन्काय. हे जे आपलं आहेत ना ट्रॅकिया डिवाइड होतो. ठीक आहे, आणि डिवाइड झाल्यानंतर लेफ्ट ब्रॉन्काय आणि राईट ब्रॉन्काय तयार होतात. दिस इज द ब्रॉन्काय. दिस इज द ब्रॉन्काय. दिस इज द लंग्स. हे काय आहे? लंग्स आहे. ठीक आहे, आणि दिस इज द डायफ्राम. हे जे तुम्हाला मस्क्युलर पार्टिशन दिसतंय, या मस्क्युलर पार्टिशनला म्हटलं जातं डायफ्राम. काय म्हटलं जातं? डायफ्राम. डायफ्राम. चला नोट करून घ्या. ओके, दिस इज द डायग्राम ऑफ ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम, जी की तुमच्या बुकमध्ये दिलेली आहे. आणि याच्यावरती काय करतात ते तुम्हाला क्वेश्चन कसे विचारतात बघा. ॲक्च्युअली ओके, सपोज इथं मी ए लेबलिंग केलं, इथं समजा मी सी लेबलिंग केलं. ठीक आहे, याला समजा मी ब्रॉन्कायला डी लेबलिंग केलं. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर लेबलिंग करावं लागतं. ते एम्प्टी स्पेस देतात, तिथं सीचं नाव लिहावं लागेल, तुम्हाला डीचं लिहावं लागेल, एचं लिहावं लागेल. ठीक आहे, नॉस्ट्रिल हे काही जे काही आहे लेबलिंग ती तुम्हाला करावी लागते. ठीक आहे, चला नोट केलं. चला याच्यानंतर आता आपण डायरेक्ट जाणार आहोत सेल्युलर रेस्पिरेशनकडे. चला आता ॲक्च्युली रेस्पिरेशनचे 3 पार्ट असतात. ठीक आहे, बघा कोणते कोणते येतात सांगतो मी. बघा, द रेस्पिरेशन कंटेन्स 3 टाइप्स. ओके, पहिला आहे एक्सटर्नल रिस्पिरेशन. एक्सटर्नल रिस्पिरेशन. ठीक आहे, त्यानंतर सेकंड आहे इंटरनल रिस्पिरेशन. इंटरनल रिस्पायरेशन.
ठीक आहे. आणि जो काही थर्ड आहे दॅट इज द सेल्युलर रिस्पिरेशन. सेल्युलर रिस्पिरेशन ॲक्च्युली दिस इज द 3 टाइप्स ऑफ रिस्पिरेशन. परंतु तुमच्या बुकमध्ये आपल्याला एकच ओके याच्याबद्दल डिस्कस करायचं आहे, फक्त सेल्युलर रिस्पिरेशनबद्दल. ठीक आहे. आता एक्सटर्नल रिस्पिरेशनमध्ये 2 पार्ट पडतात, इनहेलेशन अँड एक्झुलेशन. ठीक आहे. इनहेलेशन ओके अँड अनदर वन इज द एक्झुलेशन. ठीक आहे. इनहेलेशन म्हणजे काय असतं सांगा बरं मग. इट इज द इनटेक ऑफ गॅसेस. ॲक्च्युली घेत असताना आपण पूर्ण गॅस घ्यायला लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असेल, ऑक्सिजन असेल, फक्त घेताना आपण सेपरेट ऑक्सिजन करून घेत नाही आहे. त्याच्यामुळे इथं डेफिनेशन सांगताना काय सांगावं लागतं, इट इज द इनटेक ऑफ ऑक्सिजन नाही तर गॅसेस. इट इज द इनटेक ऑफ गॅसेस. बरोबर आहे का. कारण इथं 3ही गॅस घेणार आहेत आपण. इव्हन नायट्रोजनचं तर प्रमाण सगळ्यात जास्त आहे. ॲटमॉस्फिअरमध्ये किती % असतं, 78. ठीक आहे. आणि एक्झुलेशन म्हणजे काय, इट इज द एक्सपेल्ड आउट द कार्बन डायऑक्साईड. बरोबर आहे. कारण इथं कार्बन डायऑक्साईडचं पर्सेंटेज वाढलेलं आहे. ओके. आता ते का वाढतंय का नाही ते सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये लक्षात येईल आपल्या. मग एक्झुलेशन म्हणजे काय, इट इज द expelled out. It is the expelled out of the CO2. ओके. येथे लक्षामध्ये इथं एक्झुलेशनमध्ये कार्बन डायऑक्साईडचं काय केलं जातं, एक्झुलेशन केलं जातं, त्याला बाहेर टाकलं जातं. ओके. आता इंटरनल रिस्पिरेशन काय असतं बघा, लक्ष द्या. ओके. चला बघा, सपोज दिस इज द ब्लड वेसल. ही काय आहे, एक ब्लड वेसल आहे ज्याच्यामध्ये ब्लड आहे. ओके. अँड सपोज दिस इज द सेल. ओके. आता ही कोणती सेल असेल, चला आता याच्यामध्ये काय होतंय, हे जे ब्लड असतं, ब्लड काय करतं आपल्याला माहिती आहे. द फंक्शन ऑफ ब्लड ॲक्च्युली दे सप्लाईज द ऑक्सिजन. बरोबर आहे की नाही. दे रिसिव्ज ऑक्सिजन फ्रॉम द लंग्स. ओके. इन द आरबीसी ज्या सेल असतात या आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन नावाचा एक आयर्न कंटेनिंग कंपाऊंड असतो, जो काय करतो, ऑक्सिजन घेऊन येतो. आणि हा ऑक्सिजन कोणाला दिला जातो, तर या सेलला दिला जातो. बरोबर आहे का. आणि मग त्या सेल काय करते, सेलमध्ये ब्रेकडाऊन होतं, ऑक्सिडेशन होतं, आणि ऑक्सिडेशन होऊन काय होतं, CO2 तयार होतो. आणि हा CO2 कोणाला दिला जातो, ब्लडला दिला जातो. लक्षात आलंय का. म्हणजे इथं एक्सचेंज व्हायलेत कोण, तर गॅसेस. बघा, द एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस ओके बिटवीन द ब्लड सेल और ब्लड अँड सेल. बघा मग इंटरनल रिस्पिरेशन म्हणजे काय, इट इज द एक्सचेंज. ओके. लक्षात ठेवा, ॲक्च्युली तुम्हाला ही डेफिनेशन नाही आहे. इट इज द एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन ब्लड अँड द सेल, दॅट इज द इंटरनल रिस्पिरेशन. मग इंटरनल रिस्पिरेशन लक्षात येते का बघा, इट इज द एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन ब्लड अँड द सेल called as the internal respiration. Okay. The blood supplies oxygen to the cell. Okay. While the cell supplies the carbon dioxide to the blood. म्हणजे अशा प्रकारे इथं काय व्हायले, तर गॅसेसचं एक्सचेंज व्हायले. येत्या लक्षामध्ये याला म्हणायचं इंटरनल रिस्पिरेशन. ॲक्च्युली तुमच्या बुकमध्ये एक्सटर्नल रिस्पिरेशन, इंटरनल रिस्पिरेशन हे दोन्ही रिस्पिरेशन तुम्हाला दिलेलं नाहीये. आपल्याला डायरेक्ट काय स्टार्ट करायचंय, तर सेल्युलर रिस्पिरेशन. ठीक आहे. चला हेडिंग टाका मग आता, सेल्युलर रिस्पिरेशन. सेल्युलर रिस्पिरेशन. ठीक आहे. चला चला सेल्युलर रिस्पिरेशन म्हणजे काय आहे बघा मग आता ऍक्च्युली पूर्ण सेलच्या मध्ये होणार आहे बरं. ठीक आहे. बघा आता सपोज दिस इज अ सेल. ही काय आहे, सेल आहे. ठीक आहे. सेलमध्ये सपोज कार्बोहायड्रेट आहे, समजा हा ग्लुकोज आहे. ठीक आहे. आणि या ग्लुकोजला ब्रेकडाऊन केलं जातं, ग्लुकोजचं ऑक्सिडेशन केलं जातं. ठीक आहे. ब्रेकडाऊन म्हणजेच ऑक्सिडेशन, लक्षात ठेवा. मग हे ग्लुकोजचं ऑक्सिडेशन करण्यासाठी कोणतं कंपाऊंड वापरला तुम्ही, ऑक्सिजन. मग या ऑक्सिजननं काय केलं, या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन केलं. ओके. ब्रेकडाऊन केल्यानंतर याच्यापासून एनर्जी बाहेर आली. काय बाहेर आलं, तर एनर्जी. दे हॅव रिलीज्ड द लॉट ऑफ अमाऊंट ऑफ एनर्जी, दॅट इज द सेल्युलर रिस्पिरेशन. येत्या लक्षामध्ये. मग सेल्युलर रिस्पिरेशन म्हणजे काय असतं बघा, ऍक्च्युली इट इज द ब्रेकडाऊन और ऑक्सिडेशन. बघा, इट इज द ऑक्सिडेशन. इट इज द ऑक्सिडेशन. कोणाचं ऑक्सिडेशन केलं रे आपण सांगा, इट इज द ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. इट इज द ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. ओके. इन स्टेप बाय स्टेप.
एकदम असं स्टेप बाय स्टेप केलं आहे. ॲक्च्युली तुम्हाला ग्लायकोलिसिस एवढं काही डीपमध्ये दिलेलं नाही. याच्यानंतर ग्लायकोलिसिस बघायचं आपल्याला. ग्लायकोलिसिसच्या नंतरचा जो सेकंड पार्ट असेल क्रेब्स सायकल तोही डिस्कस करायचा आहे. लिंक रिॲक्शन तोही ओके. चला बघा, इट इज द ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज by O2 in step to step, in step to step, okay, in step, okay, in step to step, and in step to step, and release of energy, and release of energy, and release of energy called as cellular respiration, called as cellular respiration. चला, सेल्युलर रिस्पिरेशन लक्षात येते का बघा. सेल्युलर रिस्पिरेशन म्हणजे काय असतं, तर हे एक ऑक्सिडेशन आहे. ज्यांना ऑक्सिडेशन शब्द अवघड वाटतो त्यांनी इथं ब्रेकडाऊन लिहा. ठीक आहे. इट इज द ऑक्सिडेशन ऑर ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल बाय O2. परंतु याला ब्रेकडाऊन कोण करायलंय, तर हा ऑक्सिजनचा मॉलिक्यूल ब्रेकडाऊन करायलाय. आणि कसं करायला, ते स्टेप बाय स्टेपनं ब्रेकडाऊन करतोय. ठीक आहे. पहिलं ग्लुकोजला ब्रेकडाऊन केलं जाईल, ग्लुकोजचं रूपांतर ग्लुकोज 6-फॉस्फेट मध्ये होईल. येत्या लक्षामध्ये म्हणजे या पद्धतीनं त्याला ब्रेकडाऊन केलं जातंय. ठीक आहे. इन स्टेप बाय स्टेप, अँड दे हॅव रिलीज्ड द लॉट ऑफ अमाऊंट ऑफ एनर्जी अँड रिलीज द एनर्जी. ब्रेकडाऊन झाल्यानंतर काय व्हायलंय, तर एनर्जी रिलीज व्हायली आहे. आणि याच प्रोसेसला म्हणायचं सेल्युलर रिस्पिरेशन. काय म्हणायचं, तर सेल्युलर रिस्पिरेशन. ओके. तुम्हाला रिॲक्शन सुद्धा दिली जाते. ओके. सपोज दिस इज द ग्लुकोज C6H12O6, दिस इज द ग्लुकोज. ओके. आता एक ग्लुकोजची रिॲक्शन याला ब्रेकडाऊन करण्यासाठी कोण आहे, तर आपल्याकडे ऑक्सिजन म्हणून एक वेपन वापरलं जात आहे. ठीक आहे. मग हा ऑक्सिजन काय करतो, या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन केलं जातं. ओके. 6 मॉलिक्यूल घेतले जातात. बघा, ब्रेकडाऊन केलं जातं आणि ही रिॲक्शन मायटोकॉन्ड्रिया मध्ये होते. ठीक आहे. बघा, मग ब्रेकडाऊन केला तर 6CO2, 6 वॉटर, ठीक आहे, अँड 38 ATP. किती ATP बाहेर पडले, तर 38. म्हणजे एका ग्लुकोज मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर आपल्याला किती ATP मिळतात, 38. कधी कधी याच्या MCQ पण येतो हा. ओके. द ब्रेकडाऊन ऑफ 1 ग्लुकोज मॉलिक्यूल इन एरोबिक रिस्पिरेशन. आता एरोबिक काय आहे, अनएरोबिक नंतर डिस्कस करू आपण. इन एरोबिक रिस्पिरेशन डॅश ATP आर फॉर्मड. किती ATP तयार होतात, 38. ओके. आता ऍक्च्युअली याच्यामध्ये ही भरपूर प्रमाणामध्ये भेटलेली एनर्जी आहे, 38 ATP. आणि अनएरोबिकमध्ये आपल्याला 2 ATP भेटतात, ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. चला, इथपर्यंत समजले का बघा. काय सेल्युलर रिस्पिरेशन, मग इट इज द ऑक्सिडेशन. कोणाचं ऑक्सिडेशन, तर ग्लुकोजचं ऑक्सिडेशन. कोण करायलंय, तर ऑक्सिजन करायला. आणि कसं करायलंय, तर एक एक स्टेप न करायलंय. कळायले का. आणि याच्यापासून काय निघाली, एनर्जी निघाली. म्हणजे ही सगळी जी प्रोसेस आहे, या प्रोसेसला काय म्हणायचं, तर सेल्युलर रिस्पिरेशन. येते लक्षामध्ये. बघा, इट इज द ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज बाय O2 इन स्टेप बाय स्टेप अँड रिलीज ऑफ एनर्जी, अँड रिलीज एनर्जी, दॅट इज द सेल्युलर रिस्पिरेशन. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे, आपण जीवन जगण्यासाठी दररोज बघा ना, डेली वी यूज द कार्बोहायड्रेट्स. ऍक्च्युअली कार्बोहायड्रेट इज ओके, ग्लुकोज ऑल्सो कार्बोहायड्रेट. बरोबर आहे का. कार्बोहायड्रेटचा मी फॉर्म्युला पण तुम्हाला सांगितला होता. काय फॉर्म्युला येतो, CH2O. बरोबर आहे. याला 6 न जर मल्टिप्लाय केलं तर हे ग्लुकोज होतं बघा. ठीक आहे. म्हणजे C6H12O6 म्हणजे झालं ग्लुकोज. येते लक्षामध्ये. मग ग्लुकोज इज ऑल्सो अ कार्बोहायड्रेट. आपण काय करायलो, वी यूज कार्बोहायड्रेट डेली, ओके, टू गेट द एनर्जी. येत्या लक्षामध्ये. आणि ही एनर्जी आपल्याला कशी मिळाली आहे, तर हाच कार्बोहायड्रेट, हाच ग्लुकोज मॉलिक्यूल आपल्या सेलमध्ये चाललाय. आणि सेलमध्ये त्याचं ब्रेकडाऊन केलं चाललंय. आणि ब्रेकडाऊन केल्यामुळं आपल्याला काय भेटायली, तर एनर्जी भेटायली. आलं का लक्षामध्ये. ओके. वी यूज द कार्बोहायड्रेट टू गेट एनर्जी. यस. चला, आता ऍक्च्युअली सेल्युलर टाईपचे किती टाईप आहेत, 2 आहेत. सेल्युलर रिस्पिरेशन इज ऑफ 2 टाईप्स. लिहा खाली, सेल्युलर respiration, cellular respiration is of 2 types, is of 2 types. किती टाईपचं रिस्पिरेशन आहे, तर 2 टाईपचं. लक्षात ठेवा, सेल्युलर रिस्पिरेशन किती टाईपचं आहे, तर 2 टाईपचं. ठीक आहे. चला, एवढं नोट करून घ्या. ओके. स्टॉप करून तुम्ही नोट करा नंतर. ठीक आहे. चलो, पॉज करा आणि नोट करा. चला, आता आपल्याला डिस्कस करायचं आहे टाइप्स ऑफ सेल्युलर रिस्पिरेशन. सेल्युलर रिस्पिरेशनचे किती टाइप्स आहेत. चला बघा, किती टाइप्स आहेत रे, 2 टाइप आहेत. पहिला आहे एरोबिक रिस्पिरेशन आणि दुसरा आहे अनएरोबिक. ओके.
एरोबिक रिस्पायरेशन आणि दुसरा कोणता टाइप आहे रे अनएरोबिक रिस्पायरेशन. अनएरोबिक रिस्पायरेशन ठीक आहे. अनएरोबिक रिस्पायरेशन बघा आता लक्ष द्या. ऍक्च्युअली एरोबिक रिस्पिरेशन म्हणजे नेमकं असतंय काय, जे रिस्पिरेशन ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये होतं, बघा लिहून घेऊ नका, जे रिस्पिरेशन ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये होतं त्याला म्हणायचं एरोबिक रिस्पिरेशन. म्हणजे लक्षात येते का, बघा ज्या रिस्पिरेशनसाठी ऑक्सिजनची गरज आहे, जे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये होतं त्याला म्हणायचं एरोबिक, आणि जे रिस्पिरेशन विदाउट ऑक्सिजन होतं त्याला म्हणायचं अनएरोबिक रिस्पिरेशन. म्हणजे पहिला पॉईंट लक्षात आला का, द रिस्पिरेशन विच टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, the respiration which takes place in presence of oxygen called as cellular respiration. आलं लक्षामध्ये, सेल्युलर रिस्पिरेशन काय मग, द रिस्पिरेशन विच टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन कॉल्ड ॲज अ सेल्युलर रिस्पिरेशन. ठीक आहे. आणि जे रिस्पिरेशन बघा आता, ओके, जे रिस्पिरेशन विदाउट ऑक्सिजन होतं म्हणजे या रिस्पिरेशनसाठी ऑक्सिजनची गरज लागत नाहीये त्याला म्हणायचं अनएरोबिक रिस्पिरेशन. म्हणजे याच्या अपोजिट द रिस्पिरेशन which does not takes place in presence of ऑक्सिजन. ठीक आहे. जे रिस्पिरेशन ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये होत नाही त्याला मग काय म्हणायचं, तर अनएरोबिक. इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, डज नॉट टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन कॉल्ड ॲज अनएरोबिक रिस्पायरेशन. येते लक्षामध्ये, अनएरोबिक रिस्पायरेशन. ठीक आहे. म्हणजे जे रिस्पिरेशन ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये होणार आहे त्याला म्हणायचं एरोबिक रिस्पिरेशन, जे रिस्पिरेशन विदाउट ऑक्सिजन होणार आहे त्याला म्हणायचं अनएरोबिक. येते लक्षामध्ये. ठीक है. चलो हेलो, इधर देखो आप दूसरा वाला पॉइंट लिखेंगे. बघा हे तुम्हाला 3 मार्काला येतं बरं एक्झाम मध्ये, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. गिव्ह द डिफरन्स बिटवीन एरोबिक आणि अनएरोबिक रिस्पिरेशन असं दिले. ऍक्च्युअली बुक मध्ये 2च लाईन दिल्यात त्यांनी. ठीक आहे. चला आता बघा, हे जे एरोबिक रिस्पिरेशन आहे ना, हे एरोबिक रिस्पिरेशन कुठं होतं आणि कसं होतं. इथे काय होतं बघा, इथं कंप्लीट ऑक्सिडेशन होतं ग्लुकोज मॉलिक्युलचं, म्हणजे पूर्णपणे ब्रेकडाऊन केलं जातं त्याला, परंतु इथं कंप्लीट ऑक्सिडेशन होत नाही. हे जर लक्षामध्ये बघा, मग द कंप्लीट ऑक्सिडेशन लिहा, द कंप्लीट ऑक्सिडेशन कोणाचं रे, ग्लुकोजचं. द कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज टेक्स प्लेस. इथं कंप्लीट ऑक्सिडेशन होते का, नाहीये. द कंप्लीट ऑक्सिडेशन डज नॉट टेक्स प्लेस. ओके, द कंप्लीट ऑक्सिडेशन लिहा, द कंप्लीट ऑक्सिडेशन कोणाचं, ग्लुकोजचं. बरं, द कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज डज नॉट टेक्स प्लेस. ठीक आहे. आलं लक्षामध्ये, इथं ग्लुकोजचं कंप्लीट ऑक्सिडेशन होत नाहीये. आणि इथं एनर्जी आपल्याला भरपूर प्रमाणात एनर्जी भेटते. ऍक्च्युअली बघा, आता ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झाल्यामुळे इथं मोर अमाऊंट ऑफ एनर्जी ओके इज ऑब्टेन्ड, तिथं लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऑब्टेन्ड. चला थर्ड पॉइंटला, मोर अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऑब्टेन्ड. ठीक आहे. आणि इकडं त्याचा अपोजिट मध्ये काय येईल, लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऑब्टेन्ड. याच्या लक्षामध्ये, इथं खूप कमी प्रमाणात तुम्हाला एनर्जी भेटते, इथं भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला एनर्जी भेटते. ठीक आहे. चला आता चौथा पॉइंट बघा, 4th पॉइंट. आता एरोबिक रिस्पिरेशन कुठं होत आहे, तर एरोबिक रिस्पिरेशन ऍक्च्युअली दे टेक्स प्लेस इन सायटोप्लाझम अँड मायटोकॉन्ड्रिया. बघा इथं 2 ठिकाणी होत आहे, सायटोप्लाझम आणि मायटोकॉन्ड्रिया. तर अनएरोबिक रिस्पिरेशन फक्त आणि फक्त सायटोप्लाझम मध्ये होतं. मग ओके, इट टेक्स प्लेस इन सायटोप्लाझम
इन सायटोप्लाझम अँड मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे. आणि इथं काय येईल सांगा, इट टेक्स प्लेस ओनली इन द सायटोप्लाझम. लिहा मग, इट टेक्स प्लेस ओनली इन द सायटोप्लाझम. ठीक आहे, फक्त आणि फक्त सायटोप्लाझम मध्ये होते. इथे लक्षामध्ये हे कुठं व्हायला फक्त ओके, ते सायटोप्लाझम मध्ये होतंय, तर एरोबिक रिस्पिरेशन सायटोप्लाझम आणि